छोटू पळत पळत आला. आई बाहेर चल. काय रे म्हणले. बाहेर येऊन तर बघ आई खायला आलंय म्हणला. बाहेर येऊन बघतिले तर ह्या पाणीपुरीवाल्या मामाला छोटू थांबू केला होता. खेड्यागावच्या लेकरांना असलं काही भेटत नाही आणि आलं तेव्हा तर पळत पळत जाऊन घरापाशी त्या माणसांना बुन आणून थांबू करतात. लेकरू म्हणलंय आणि मी घेणार नाही असं कधीच होणार नाही. मग काय 3 प्लेट पाणीपुरी घेतले. पाणीपुरी 10 रुपये प्लेट होती. पुऱ्या आणि शेव आणि कांदाच दिले मामा. मी म्हणले रगडा रगडा नाही होत आई म्हणले. रगडा नाही ते कसं पाणीपुरी चांगली लागणार. ते मामा देत होते गोड पाणी. मला आवडत नाही गोड पाणी म्हणून मी आंबटच पाणी घेतले आणि पाणीपुरी कांदा आणि शेव घेऊन आले घरी. मग काय सावलीत बाज होती. बाजूवर पाणीपुरीचं प्लेट ठेवलो. मी छोटू दादा पाणीपुरी एक एक फोडलो आणि त्याच्यामध्ये शेव कांदा घालून पाण्यात बुडू बुडू खाल्लो. किती का साधं सुद्धा असं ना लई दिवसानं भेटलं तर चांगलंच लागतंय. मग गेलो आईच्या इथं. आईच्या इथं जमली होती एवढी चिल्लर पार्टी. कशासाठी. तेच पेढे खाण्यासाठी. कारण की माझ्या आईच्या इथं आणि एक रिक्षा घेतलेला आहे म्हणून. पूजा केल्यावर पेढे खाल्लो. मग मोहन बाबा म्हणले की ए बाई आमची बी एक फोटो काढ. मोहन बाबाची आणि आमच्या बाबाची एक